झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यात लग्नाचे आमिष दाखवणारी टोळी सक्रिय. खोट्या नवरीने लग्न लावून पैसे व दागिने केले लंपास. धुळे तालुक्यातील फागणे येथील तरुणाची झाली फसवणूक. लग्नाचे आमिष दाखवून आधी मध्यस्थी करणाऱ्या एजंटने आणि नंतर नवरीने चुना लावल्याची बाब उघडकीस आली आहे. यात 3,25,000 रुपये आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. झाले असे की धुळे तालुक्यातील फागणे येथील रहिवासी जितेंद्र रमेश पाटील हे सेंटरिंग काम करतात. लग्नाचे वय झाल्याने त्यांचे कुटुंबीय मुलीच्या शोधात होते. याच दरम्यान त्यांची ओळख शहादा येथील ज्योती चुनीलाल निकम हिच्याशी झाली. मध्यस्थी असलेल्या ज्योतीने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी 78,000 आणि मुलगी दाखवल्यानंतर 2,40,000 रुपयांची मागणी केली. जितेंद्र यांनी उसनवारी करून ही रक्कम त्यांना दिली. ठरल्याप्रमाणे 19 तारखेला लग्न आटोपले. मात्र दुसऱ्याच दिवशी 20 तारखेच्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास नवरी सरिता पवार आणि तिची सोबती रीना वळवी यांनी घराला बाहेरून कडी लावून पलायन केले. जाताना 85,000 रुपये रोख आणि 6 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत देखील लंपास केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर जितेंद्र यांनी या प्रकरणातील मध्यस्थी ज्योती निकम, चुनीलाल निकम, सागर गवळी, सरिता पवार, रीना वळवी, अर्चना पाटील हिच्यासह अन्य 2 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. खानदेशात अशा टोळ्या सक्रिय झाल्या असून लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या मध्यस्थांपासून सावध राहावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आलंय. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.